दुसरीकडे जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या आणखीन 2 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 9 ब मधून विक्रम सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 अ मधून रेखा पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या विरोधात माघार घेतली। महायुतीच्या एकूण 10 जागा आतापर्यंत बिनविरोध झालेल्या आहेत। दुसरीकडे भिवंडीतही बिनविरोध निवडीचं सत्र दिसतंय। भाजपचा विजयरथ सुसाट आहे। विशेषतः भिवंडीतही भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। दीपा मडवी, अश्विनी फुटाणकरांसह परेश चौगुले, भारती चौधरी, अबुसोद अशफाक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्याआधी नाशिक नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। नाशिक विभागीय कार्यालयाच्या परिसरात बाळा शिरसाट, वंदना बिरारी हे आमने सामने आले, तर नागपूरमध्ये किसन गावंडेंना डावलल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज भरला। मात्र पक्षाकडून सूचना आल्यानंतर किसन गावंडेंनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी गावंडेंचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले। गावंडेंनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी चक्क त्यांच्या घराला कुलूप लावलं। मध्यस्थी करायला परिणय फुकेंना यावं लागलं। अखेर समर्थकांनी गावंडेंच्या घराला लावलेलं कुलूप काढलं। तर नाशिकमधील मखमलाबाद परिसरात प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं होतं। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळीत कुलूप लावून ते बंद करण्यात आलं। त्यानंतर अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला। तर कल्याण डोंबिवलीतही अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात प्रभाग क्रमांक क मध्ये प्रचंड गोंधळ झाला। बंडखोर असलेल्या काही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर वाद झाला अशी प्राथमिक माहिती आहे। वादादरम्यान महापालिका सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। काही काळ तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। ठिकठिकाणी त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवले। कल्याण डोंबिवलीतही अगदी शेवटच्या तासात चांगलाच गोंधळ उडाला। कल्याणमध्ये बंडखोरांचा उमेदवारी अर्ज मागे घेतानाच्या वेळेस हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता। प्रभाग क्रमांक क मध्ये हा विशेषतः गोंधळ दिसला। बंडखोर असलेल्या काही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना वाद झाला अशी प्राथमिक माहिती आहे। यावेळी सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची जोरदार बाचाबाची झाली। सोलापुरातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा गोंधळ झाला। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। तर भाजप उमेदवार राजू पाटील यांची पोलिसांबरोबर देखील बाचाबाची झाली। प्रभाग क्रमांक 3 मधील एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी भाजप उमेदवार राजू पाटील प्रयत्न करत होते। मात्र 3 वाजले, वेळ संपली म्हणून शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी राजू पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये जोरदार बाचाबाची पाहायला मिळाली। कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी 100% पोलिसांसोबत तुमची हुज्जत झालेली आहे। पोलिसांसोबत हुज्जत झालेलं नाही। पोलिसांना सांगत होतो 3 मिनिट कमी असताना त्यांनी गेटवर आला होता, त्याला येऊ देत नव्हते। त्या पद्धतीने तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे पुढची बातमी अमरावतीतून। चंद्रशेखर बावनकुळे हे रवी राणा यांच्या भेटीला गेले आहेत। रवी राणांची मनधरणी करण्यासाठी ते अमरावतीत आहेत। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान युती असतानाही रवी राणांनी 41 उमेदवार उभे केले। राणांच्या या उमेदवारांचा फटका भाजपला बसू शकतो। उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांना भाजपनं उमेदवारी नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश। अपक्ष उमेदवार रुची कुंभार निवडणूक लढवणार आहेत। भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात ते लढणार आहेत। भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांना भाजपनं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र शेवटच्या काही वेळात पक्षानं समजूत काढल्यानं ते अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले। मात्र कुंभारकर यांच्या समर्थकांनी मात्र
माघार घेऊ नका असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. पुढची बातमी पाहूया. पुण्यातून कल्याणी कोमकर अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्या. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दिलाय. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांची त्यांनी भेट घेतली आहे. पुण्यामध्ये भाजपचा पहिला उमेदवार विजयी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 35 मधून भाजप उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 69 अर्ज आले होते, त्यातले 2 अर्ज बाद झालेत. बाकी 3 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. पुढची बातमी पाहूया. सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं माघार घेतली. पत्नी हर्षा बडगुजर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 25 मधून दीपक बडगुजर यांनी माघार घेतली आहे. दीपक बडगुजर हे आता 29 मधून लढणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोननंतर पत्नी हर्षा बडगुजर यांनी माघार घेतल्याची माहिती स्वतः सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिले गेलं एबी फॉर्म. त्यावेळेस दीपक बडगुजरांनी 29मध्ये कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला 25मध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली. तिथे एक एबी फॉर्म भरा, इथे एक एबी फॉर्म भरा, 2 एबी फॉर्म भरायला लावल्यानंतर 25मधनं त्यांनी आज माघार घेतली. 29मध्ये जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे 29मध्ये उमेदवारी करण्याचं एक 10 वर्षापासून त्याचा 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो 29मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता. त्यावेळेस सुद्धा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते माघार घेतली होती आणि तेव्हापासून तो 29मध्ये तयारी करत होता. आणि 29चाच उमेदवार म्हणून त्याला आम्ही कोर कमिटीमध्ये ठरलेलं होतं. 29मध्ये निवडणूक लढणार होतं.